नमः मंत्रपुष्पं समर्पयामि। यदक्षरं पदं भ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर। विसर्गबिन्दु मात्राश्च पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर। प्रार्थनां समर्पयामि। शान्तो भव सुप्रसन्नो भव वरदो भव। आपल्याला लोकांना कथा वाचन करायचं आहे। आता मी प्राकृत लिहिली होती मराठीत लिहिली म्हणजे कोणीतरी घेऊ की अशी गणेशाय नमः श्री सरस्वत्यै नमः श्री गुरुभ्यो नमः। श्री सत्यनारायणाची कथा अध्याय पहिला। आता श्री नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता। पूर्वी नारदाने हाच प्रश्न श्री विष्णूला विचारला होता। ही हकीकत मी तुम्हाला सांगतो। एकदा नारद मुनी पृथ्वीवर दिसत असताना तेथे अनंत जन्म घेऊन सर्वजण दुःखे भोगीत आहेत असे त्यांना दिसले। तेव्हा ते वैकुंठ लोकात संकले गेले। तेव्हा त्यांनी विष्णूची स्तुती करून त्याला प्रसन्न करून घेतले। नंतर ते म्हणाले, आपली कृपा असेल तर सर्व पृथ्वीवर लोकांची दुःखे नाहीशी होती असा उपाय सांगा। सुखभोगी शेवटी मोक्षपदात जातो। हे व्रत दुःखाचा नाश करणारे असून धनधान्य व सौभाग्य व संपत्ती देणारे आहे। त्याला श्री सत्यनारायणाचे व्रत असे म्हणतात। सूर्यास्तानंतर 2 तासात नाश करणारे श्री सत्यनारायणाचे व्रत कर असे म्हणून भगवंतांनी त्याला श्री सत्यनारायणाच्या पूजेचे विधान सांगितले। त्याप्रमाणे ब्राह्मण दुसऱ्या दिवशी श्री सत्यनारायणाची पूजा करण्याचा निश्चय करून पूजेत गेला। त्या दिवशी त्या ब्राह्मणाला खूप भिक्षा मिळाली। त्याने पूजेचे सर्व सामान आणून श्री सत्यनारायणाचे पूजन केले व तीर्थ प्रसाद घेतला। त्यामुळे